नमस्कार. मी गौरी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही बघताय जसं इथे बोर्डवर की माझ्या बाळाचं अन्नप्राशनचा प्रोग्राम आज आम्ही करणार आहोत. त्याला 6 महिने पूर्ण झालेले आहेत आणि त्याचीच तयारी आता इथे आम्ही सुरू केलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ना अन्नप्राशन आम्ही करणार आहे तर ते पूर्णपणे घरगुती करणार आहे. कारण थोड्या वेळाच्या या कार्यक्रमासाठी सगळ्या पाहुण्यांना बोलवा, एवढा मोठा खर्च करा आणि पुन्हा तो कार्यक्रम झाला की लगेच सगळेजण आपापल्या गावी जाणार. पावसाचे दिवस सुरू आहेत, मुलांच्या शाळा वगैरे सुरू आहेत, त्यामुळे इकडे तर जास्त कोणी राहत नाही आमच्याबरोबर. तर त्याच्यामुळे आम्ही घरगुतीच अन्नप्राशनचा प्रोग्राम करणार आहे. एक आठवणी असतात सगळ्या मुलांचे जे काही माइलस्टोन असतात, तर त्या सगळ्या आठवणी असतात म्हणून अन्नप्राशन करायचं असं मी ठरवलेलं होतं. आता माझ्या विघ्नेशच्या वेळी तर अन्नप्राशन नव्हतं, तर त्याच्यामुळे त्याच्यावेळी काही केलं नाही. पण आता देवांशच्या वेळी आहे, तर म्हटलं चला आता 6 महिने त्याला पूर्ण झालेले आहेत, वरती 2-3 दिवससुद्धा झालेले आहेत. तर आता आपण म्हटलं अन्नप्राशन करून घेऊया. तर त्यासाठी ना आता झालेली आहे दुपारची वेळ. विघ्नेश आलेला आहे शाळेतून आणि त्यानंतर आम्ही इथं एक थोडीशी बेसिक तयारी करण्यासाठी घेतलेली आहे. तर इथे आता मी इथे एक छोटासा बोर्ड विघ्नेशने बनवलेला आहे. त्याच्यावर मी त्याला त्याचे जे लेटर्स असतात म्हणजे मराठी शब्द लिहून दिले होते पेन्सिलने. त्याने त्याच्यावर कलरिंग करून एक छोटंसं असं ड्रॉईंगसारखं छान बनवलेलं आहे. तर ते मी पहिलं इथे पाठीमागं चिकटवून घेते आणि त्यानंतर त्याने ना त्याच्याकडे कलर जे होतं तर त्याच्यामध्ये पेंट करून घेतलेलं आहे त्या कलरच्या शीटमध्ये. तर एकामध्ये सगळे फ्रूट्स आहेत ते सुद्धा मी तिथे चिकटवून घेणार आहे आणि दुसऱ्यामध्ये डोनट्स जे असतात जे लहान मुलांना खूप आवडतात तर ते सुद्धा आहेत, तर ते मी मागच्या साईडला थोडेसे चिकटवून घेणार आहे. डेकोरेशनसुद्धा जास्त काही करणार नाही आहे, कारण ते फुलांच्या माळा, लाईटिंग वगैरे या सगळ्या लावायच्या आणि परत काढायच्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्त काही कोणाला बोलवणार नाही, घरगुतीच करणार आहे. त्यामुळे बाकी डेकोरेशन वगैरे जास्त काही केलेलं नाही, कारण ते वरती उंचावर त्याचे जे खिळे आहेत ते खिळे त्याला हूक अडकवायला लागतील आणि मग त्या माळा अडकवायला लागतील. तर त्यामुळे ते सध्या मी सगळं स्किप केलं आणि एक सिम्पल आणि सोबर डेकोरेशन इथं करायला घेतलेलं आहे. तर त्यासाठी आता विघ्नेशसुद्धा ना ह्या उशा ज्या आहेत ना ते त्याला कवर वगैरे घालून मला थोडीशी मदत करून घेतो आहे, कारण जेणेकरून आम्ही दोघांनी आवरलं तर ते पटकन सगळी कामं आवरून होतील. तर इथे त्याने छानपैकी उशांचे कवर वगैरे घातलेले आहेत आणि हे त्यानं तयार केलेले 2 जे चित्र आहेत ते मी तिथे अडकवणार आहे. तर आता काय होतं की लहान बाळ आता 6 महिन्यापर्यंत आपण त्याला बाहेरसुद्धा कुठे नेऊ शकत नाही किंवा वरचं जे काही खायला असेल ते सुद्धा देऊ शकत नाही. पूर्णपणे ते आईवरच डिपेंड असतं. तर आता तो 6 महिन्यांचा झालेला आहे आणि आम्हाला सगळ्यांनासुद्धा खूप आनंद झालेला आहे की आता थोडं थोडं वरचं खाणं आपण जे काही खातो त्याच्यातलं लिक्विड स्वरूपामध्ये आपण त्याला देणार आहोत. तर त्यासाठी म्हटलं सुरुवात आपण अन्नप्राशननेच करूया आणि सुरुवातीला जास्त त्याला मी एक टाईमच जे काही फूड असेल ते इंट्रोड्यूस करणार आहे. त्यानंतर त्याचा रिस्पॉन्स जसा येईल त्याच्यानंतर थोडी थोडी जी काही गोष्टी आहेत तर त्या वाढवून घेणार आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे छानपैकी आम्ही डेकोरेशन वगैरे करून घेतलं, छोटंसंच अगदी मिनिमम. त्यानंतर विघ्नेशने जे उशांना कवर वगैरे घालून दिलेले होते ते सुद्धा घालून रेडी झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय होतं, खूप मोठा प्रोग्राम करायचा आणि सगळ्या गोष्टी सगळे पाहुणे रावळे बोलवायचे, तर त्यामध्ये खूप सारा खर्च वगैरे सुद्धा होतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की एवढ्या सगळ्यांना बोलवायचं, त्यांच्या मुलांच्या शाळा, शेतातली वगैरे कामं असतात, त्यानंतर पावसाचे वगैरे दिवस आहेत, लोकांची जा आणि ये होणार छोट्याशा प्रोग्रामसाठी. तर त्यामुळे मी म्हटलं आपण घरगुतीच हा प्रोग्राम करूया. कारण लहान बाळाचं बारसं, त्याच्यानंतर बाळाची 5वी, त्यानंतर 12वीची पूजा, बाळाचे कान टोचणे, तर ह्या गोष्टी कंपल्सरी असतात आणि त्या करतातच करतात. पण आता हल्ली बाळाचं अन्नप्राशन, बाळाचे मंथली फोटोज, ते या सगळ्या गोष्टीसुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि या सगळ्या गोष्टींमधून एक आठवणी असतात, चांगल्या मेमरीज आपण त्या आपल्या पाशी कलेक्ट करत असतो. तर त्याच पद्धतीनं हे सुद्धा आम्ही बाळाचं अन्नप्राशन करतो आहे. बाळाचे मंथली फोटोजसुद्धा आम्ही काढतो आहे. त्या पद्धतीनं आपल्याला ते आठवणी ठेवता येतात की पहिल्या महिन्यात बाळ कसं दिसत होतं, दुसऱ्या महिन्यात कसं दिसत होतं, त्याचे काय माइलस्टोन होते, त्यानं कशा पद्धतीनं त्याचे माइलस्टोन अचीव करत होता. तर या सगळ्या गोष्टी याच्यातून आपण भविष्यात कधीही बघू शकतो. तर अशा पद्धतीनं ना छानपैकी उषा विघ्नेशनं सगळ्या रेडी केलेल्या आहेत आणि त्याची अरेंजमेंटसुद्धा तो करतो आहे बऱ्यापैकी. आता तो पण मला मदत करतो, देवांश असल्यामुळे त्याला बराचसा टाईम मिळतो आणि मला खूप बिझी शेड्यूल असतं, तर तो मला मदत करतो आहे. तर हे झाल्यानंतर ना आता इथं मी टेबल ठेवलेला आहे, तर नेहमीचाच टेबल आहे, त्याच्यावर एक्स्ट्रा काही नाही आहे. जो मी कपडा त्याच्यावर अंतरते आणि रुमाल अंतरते तो अंतरलेला आहे.
आता त्यानंतर ना इथे जी आजची उत्सव मूर्ती आहे म्हणजे माझा मुलगा देवांश, जो की 6 महिन्यांचा झालेला आहे, खूप खुश आहे. तर त्याला म्हटलं छानपैकी आता एक मस्त मालिश वगैरे करून त्याला छानपैकी अंघोळ घालून त्याला रेडी करूया. कारण त्याच्या झोपेच्यानुसार त्याचं अंघोळीचं वगैरे सगळं शेड्यूल असतं. तर आज तो सकाळी झोपला होता, त्याच्यानंतर झोपला नाही, पण सकाळी म्हटलं लवकर अंघोळ नको घालायला, त्याचं सगळं आवरल्यानंतर अंघोळ वगैरे घालून त्याला छानपैकी रेडी करून घेऊया. ते इथं छानपैकी पहिली त्याची तेलानं मालिश करून घेते. खुश असतो, पण आता काय होतं ना, मालिश करायला एका जागेवर जास्त तो थांबत नाही. कारण लहानपणी जेवढी मुलं छानपैकी मालिश करून घेतात, थोडीशी मोठी झाल्यानंतर त्यांची छान छानपैकी माइलस्टोन त्यांनी अचीव केल्यानंतर थोडीशी त्यांची वळवळ चुळबुळ जी असते ना, तर ती वाढते. याचीसुद्धा वाढली आहे, पटकन पलटी व्हायलासुद्धा बघतो. आणि त्याचा आता विघ्नेश साईडला बसलेला आहे, विघ्नेश दादा आहे, त्याच्यामुळे तो त्याच्याकडे बघतो आहे आणि छानपैकी तेवढं तरी मालिश मला करून देतो आहे. तर इथं त्याची मालिश वगैरे छानपैकी करून घेते सगळी. आणि त्यानंतर ना त्याला छानपैकी अंघोळ घालून घेणार आहे. तर आता अंघोळीसाठी सुद्धा ना थोडंसं पाणी आहे, त्याच्यामध्ये थोडंसं दूध वगैरे टाकलेलं आहे, गुलाबजल थोडंसं टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपलं गुलाबाच्या फुलांच्या ज्या पाकळ्या असतात तर त्यासुद्धा टाकलेल्या आहेत. एक छान आठवणी आपल्यासोबत राहतात की अशा पद्धतीनं आपण बाळाचं छान 6 महिने झाले ते कंप्लीट सेलिब्रेशन केलं होतं. तर इथं मी त्याला आधी अंघोळ घालून घेतलेली आहे, कारण तो अजून जास्त बसत नाही. पण थोडंसं म्हटलं ते गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकलेल्या आहेत, गुलाबजल आणि दूध वगैरे टाकलेलं आहे. तर त्याच्यामध्ये टपामध्ये त्याला थोडंसं बसवूया, म्हणून थोडा वेळ इथे त्याला मी बसवलेला आहे. आणि तो सुद्धा पाण्यामध्ये ज्या पाकळ्या होत्या ना, त्यामुळे पूर्ण खालीच बघतो, वरती काय तो बघतच नव्हता. आम्ही बघत होतो की वरती बघून तो फोटो वगैरे काढायचे होते, पण त्यानं काही वरती बघितलंच नाही. शेवटपर्यंत तो खाली त्या पाण्याकडे आणि गुलाबाच्या पाकळ्यांच्याकडेच बघत होता. आणि त्यानंतर आता बाळाची अंघोळ झाल्यानंतर छानपैकी त्याला इथे पुसून घेते, स्वच्छ कोरडं करून घेते. आणि त्यानंतर बाळाला छानपैकी कपडे वगैरे घालायचे आहेत, बाळाला आता रेडी करायचं आहे त्याच्या अन्नप्राशनसाठी. तर अन्नप्राशनसाठी बाकीचे जे काही गोष्टी असतात, जे काही आपण पदार्थ वगैरे बाळासाठी बनवतो, तर ते कुठलेही पदार्थ मी घरी बनवलेले नाही आहेत. कारण त्यामध्ये आता लगेच तर आपण बाळाला सॉलिड देणार नाही आहे, सेमी सॉलिडच सुरुवात करणार आहोत. तर त्या पद्धतीनं मी माझ्या घरामध्ये जे काही पदार्थ होते, जे की बाळ खाणार आहे नंतर, तर तेच तिथे डेकोरेशनसाठी मांडलेले आहेत, ते तुम्ही पुढे बघालच. आणि इथे बाळाचे जे कपडे आहेत ना, एक अन्नप्राशनसाठीचं आहे, एक मंथली फोटोशूटचं आहे आणि 2 असेच एक्स्ट्रा होते, तर ते सुद्धा मी इथे काढून ठेवलेले आहेत. तर त्यापैकी मी म्हटलं एक तर अन्नप्राशनचा होता, आता मंथली शूटसाठीचा जो आहे, तर तो सुद्धा मी तिथे त्याच्यामध्ये ठेवलेला आहे, जेणेकरून व्हिडिओमध्ये ते छान दिसतील सगळे त्याचे ड्रेसेस वगैरे. तर छानपैकी विघ्नेशनं त्याचं इथे जे काही ड्रेस आहेत 2-3, तर ते छानपैकी ठेवलेले आहेत. तर त्यापैकी कुठला ड्रेस घालणार आहे हे तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओच्या क्लिपमध्ये दिसेलच. आता मी आलेले आहे इथे किचनमध्ये. तर बाळासाठी आज मी बनवणार आहे ॲपलची प्युरी. आता बनाना वगैरे नाही आहे माझ्याकडे, तर त्यापेक्षा म्हटलं आपण ॲपलची प्युरी काहीतरी गोड वगैरेने सुरुवात करूया. कारण डाळीचं पाणी किंवा भाताचं पाणी त्याची पेज वगैरे आपण देतो, पण ती गोड नसते. तर सुरुवातीलाच आपण बाळाला देणार आहोत, तर त्यासाठी म्हटलं आपण हे जे सफरचंद आहे त्याचं प्युरी करून देऊया बाळाला, जेणेकरून ती चवीलासुद्धा गोड लागेल आणि त्याला खातासुद्धा येईल. तर त्यासाठी ना ॲपल घेतलेला आहे, त्याची वरची साल जी आहे ती काढून घेते आणि त्यानंतर त्याच्या मीडियम साईजमध्ये अशा कट करून फोडी करून त्या वाफवून घेणार आहे आणि त्यानंतर त्या मिक्सरमधून फिरवून घेणार आहे. तर अशा पद्धतीनं ना 6 महिने झाल्यानंतर आपल्याला पण खूप आनंद होतो की आता आपण जे काही खाणार आहोत, तर त्याच्यातला छोटासा तुकडा, छोटासा कण वगैरे आपण आपल्या बाळाला चवीसाठी देऊ शकतो. आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं बाळामध्ये खाण्याचा इंटरेस्ट निर्माण होईल, त्याला आवड निर्माण होईल, त्या पद्धतीनं पुढे जाऊन सगळ्या गोष्टी बाळ आपलं खाणार आहे. तर त्यासाठी 6 महिने पूर्ण झाल्यानंतर बाळाच्या आवडीनुसार आपण वेगळे वेगळे पदार्थ, वेगळे वेगळे सूप, वेगळी वेगळी फळं, त्याच्यानंतर डाळ, तांदूळ, या सगळ्या गोष्टी आहेत, मखाणे वगैरे आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू बाळाला जशा पचतील आणि जशा आवडतील त्या पद्धतीने इंट्रोड्यूस करायच्या. तर इथे आता मी जे काही बाळाचं जेवण बनवायचं आहे, तर ते मी वाफवून घेत आहे. तोपर्यंत मी इथं चेंज केलेलं आहे, मी रेडी होऊन घेते. छानपैकी मी साडी नेसलेली आहे आज आणि इथे सिंपल जो काही आपला मेकअप असतो तोच केलेला आहे मी. कारण काय होतं, सगळं करण्याच्या धावपळीमध्ये आपली पण खूप दमछाक होते आणि खूप सगळी कामं करून करून ना असा पटकन असा घाम यायला लागतो. किती फ्रेश झालं तरी एकदम स्टिकी स्टिकी वाटायला लागतं.
ते सगळं आवरल्यानंतर मग मी साडी वगैरे नेसलेली आहे आणि त्यानंतर ना किचनमध्ये आले. तर इथं जे काही सफरचंद मी ठेवलं होतं वाफण्यासाठी ते छानपैकी वाफलेलं आहे आणि छानपैकी आता त्याची प्युरी तयार होईल. तर प्युरी करून घेते आणि त्यानंतर जे काय आहे ते बाळालासुद्धा रेडी करून घेते. तर इथे छान पद्धतीनं वाफवून घेतलेलं आहे मी आणि थोडंसंच पाणी टाकलेलं आहे. जास्त मी पातळ पण करणार नाही आहे, कारण ज्या पद्धतीनं तो खाईल त्या पद्धतीनं मी त्याची कन्सिस्टन्सी नंतर चेंज करेन, कारण अजूनही आम्ही त्याला काहीच खायला दिलेलं नाही आणि पहिल्यांदाच हे देणार आहे. तर फोटोमध्ये याच्यामध्ये व्हिडिओमध्ये थोडंसं घट्ट दिसते, पण ते बनवताना थोडंसं पातळ होतं. तर अशा पद्धतीनं ना बाहेर असं छानपैकी डेकोरेशन केलं होतं. जे काही घरातले फ्रूट्स वगैरे जे होते ते सगळे एका प्लेटमध्ये मी मांडले होते. त्याच्यावर डेकोरेशनसाठी छानपैकी 1-2 अशा गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या होत्या. इथे आरतीचं ताट तयार केलेलं आहे आणि इथे विघ्नेशने ना एक फरसाणचा पोळा आणि एक फ्रुटी जी आहे तर तीसुद्धा ठेवलेली आहे, कारण त्याचं म्हणणं आहे की बाळ हे सुद्धा गोष्टी खाणार तर ह्यासुद्धा तू ठेव. मग त्यासुद्धा ठेवलेल्या आहेत त्याने. आणि त्यानंतर ना आता इथं पहिल्यांदा दिवा वगैरे लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथं बाळाचं पहिलं मी औक्षण करते. तर इथे ना मला छानपैकी बाळाला टोपीसुद्धा घालायची होती, पण टोपी घातली ना तर ती कंप्लीट पडत होती, ती काही व्यवस्थित बसत नव्हती आणि तो सुद्धा व्यवस्थित बसत नव्हता, सारखा त्या टोपीच्याच मागं लागत होता. त्यामुळे ती टोपी साईडला काढून ठेवली आणि उशांच्या सपोर्टनं त्याला तिथं बसवलेलं आहे, कारण अजूनही तो प्रॉपर असा बॅलन्स करून बसत नाही आहे. तर उशांच्या मदतीनं छानपैकी तो बसलेला आहे. तर इथं पहिलं मी इथं छानपैकी बाळाचं औक्षण करून घेते आणि इथून पुढच्या त्याच्या आयुष्यामध्ये त्याचा प्रवास खूप सुंदर हो, त्याच्या अन्नाची गोडी त्याच्यामध्ये निर्माण हो आणि अन्न अगदी मनापासून आवडीने आणि चवीने तो खाऊ देत. त्याच्या उत्तम त्याला आरोग्य लाभू दे, दीर्घायुष्य लाभू दे, हीच प्रार्थना परमेश्वराकडे करते. आणि छान पद्धतीनं त्याचं औक्षण केलेलं आहे आणि गुलाबाच्या पाकळ्या माझ्याकडे शिल्लक होत्या, त्यासुद्धा मी त्याच्या डोक्यावरून अशा छान पद्धतीनं टाकलेल्या आहेत. तर तो ना खालीच बघत होता. त्या पाकळ्या पडल्यानंतर त्याचं ना त्या पाकळ्यांच्याकडेच लक्ष होतं, तो काही वरती बघतच नव्हता. आणि मग फायनली आता मी हा पहिला घास घेतलेला आहे माझ्या बाळाला भरवण्यासाठी आणि छानपैकी त्याने सुद्धा असा चमचा बघितल्यानंतर केलेला आहे आणि मी त्याला पहिला घास भरवलेला आहे आणि छान खाल्लं त्यानं. खूप चांगला रिस्पॉन्स दिला त्याने, म्हणजे ज्या पद्धतीने आपण जेवतो ना, कारण जसं त्याला 6 महिने कंप्लीट होत आले ना तसं आम्ही म्हणायचो ना आता तो आपल्यासारखं जेवण जेवेल किंवा आपल्यातलं थोडं थोडं आपण त्याला जेवायला देणार. तर तेव्हा ना विघ्नेश जेव्हा जेवायला बसायचा ना तेव्हा बाळाकडे बघून असं तोंड हलवायचा. तर तो एक 4-5 दिवस झाला आधीच असं तोंड हलवायला शिकला होता. तर त्यामुळं कदाचित असं आम्हाला वाटतं आहे की छान पद्धतीनं तो ना एक घास खाल्ला आणि छान आपण जसं जेवतो तसं त्या पद्धतीनं तो छान असं चावल्यासारखं करत होता आणि खाल्लं त्यांनी बऱ्यापैकी. खूप पहिल्याच दिवशी जास्त बाळ खात नाही, पण त्याचा रिस्पॉन्स खूप छान होता. त्याला आवडलं ते आणि छानपैकी तो बघत होता आणि आम्हाला पण खूप छान वाटलं, मस्त वाटलं. आणि अशा पद्धतीनं ना एकदम सिम्पल सोबर अगदी घरगुती पद्धतीनं छान असं देवांचं ना अन्नप्राशन आम्ही केलेलं आहे. आता याच्यामध्ये बऱ्याच आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीनं करतात, पण बेसिक गोष्ट ही आहे की आपलं बाळ इथून पुढे आता वरचं अन्न आपण त्याला चालू करणार आहोत. तर ते अन्न सगळं त्याला त्याच्या आवडीचं त्याच्या चवीचं छानपैकी मिळू देत. त्यानंतर त्याला अन्नामध्ये गोडी निर्माण होऊ दे आणि हे सगळं अन्न छानपैकी त्यानं खाल्ल्यामुळे त्याला एक उत्तम आरोग्य, निरोगी दीर्घायुष्य मिळू दे, हीच प्रार्थना. तर याचसाठी आपण अन्नप्राशन करतो आणि त्याच हेतूनं मी सुद्धा केलेलं आहे. आपल्याला जसं शक्य होईल, ज्या पद्धतीनं आपल्याला आवडेल त्या पद्धतीनं जो तो करत असतो. तर या पद्धतीनं मी छोटंसं असं अन्नप्राशनचं सेलिब्रेशन केलेलं आहे आणि या छान आठवणी मी आता या व्हिडिओच्या स्वरूपात सुद्धा ठेवलेल्या आहेत, जेणेकरून भविष्यात कधीही वाटलं तर या गोष्टी आपण बघू शकतो. आणि ह्याच्यामध्ये ना हे सगळे ड्रायफ्रूट्स ठेवलेले ना, तर ह्याच्यामध्ये अंजीर जे आहे ते स्पेशली त्याला खूप आवडलेलं आहे. तर तो बसण्यासाठी ना एक अंजीरची माळ जी होती ना, कारण बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी तो तोंडात घालेल, तर एक अंजीरची माळ त्याच्या हातामध्ये दिली होती. तर तो इतकं छान ती असं चगळत होता, चावत होता. तर शेवटपर्यंत त्यानं ती काही सोडली नाही. तुम्हाला आता इथं व्हिडिओमध्ये दिसत असेल. तर जी अंजीरची माळ असते ना पूर्ण, तर ती छानपैकी तो चोकून घेत होता. तर त्याचे पप्पासुद्धा बोलले की हे खरं अन्नप्राशन आहे, त्याला याची खूप गोडी लागलेली आहे. तर असं बाळाला जे काय आवडेल ते बाळ छान पद्धतीनं त्याच्या आवडीनं हातानं खातं आणि छान वाटलं अन्नप्राशन करून.
तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि अशा पद्धतीनं हे माझं छोटंसं सेलिब्रेशन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आता यानंतर छोटीशी एक क्लिप केलेली आहे, त्याच्यामध्ये सगळं डेकोरेशन आणि बाळाच्या छोट्याफार मुवमेंट्स आहेत त्या कॅप्चर केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही बघा. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. थँक्यू सो मच.